आपल्या शरीरात काय चाललंय हे पाहण्यासाठी आज लाखो टेस्ट उपलब्ध आहेत. ब्लड टेस्ट, MRI, सिटी स्कॅन, एक्स-रे अशा शेकडो टेस्ट आपण करत असतो. आजकाल लोक दर 6 महिन्याला, दर 3 महिन्याला आपल्या बॉडीचा चेकअप करून घेत असतात. पण आज उपलब्ध असणाऱ्या या सगळ्या टेस्टची एक खरी गोम तुम्हाला माहिती आहे का? ती म्हणजे काय की किती लेटेस्ट टेक्नॉलॉजीने युक्त तुम्ही टेस्ट करा, पण ती टेस्ट तुम्हाला जेव्हा आजार होतो त्याच वेळेस तो आजार दाखवते. यातली कोणतीही टेस्ट तुम्हाला भविष्यात कुठला आजार होणार आहे हे कधीही सांगत नाही. उदाहरणार्थ, तुमच्या मेंदूमध्ये ट्यूमर झाला तर ते MRI मध्ये येतं. तुमच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस झाले तर ते त्या ठिकाणी दिसतात. तुमचं एखादं हाड मोडलं तर ते एक्स-रेमध्ये दिसतं. म्हणजे जर शरीरात काही झालं तर आणि तरच या टेस्ट तुम्हाला दाखवत असतात. पण आयुर्वेदामध्ये 2000 वर्षापूर्वी एक अशी टेस्ट केली जायची, अशी चाचणी केली जायची की जी तुमचं शरीर निरोगी आहे की नाही हे तर सांगतेच, पण त्याचबरोबर भविष्यात तुम्हाला कुठले रोग येऊ शकतात याची देखील आयडिया तुम्हाला अगदी आधीच येत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आयुर्वेदिक टेस्ट करण्यासाठी ना तुम्हाला कोणतं मशीन लागतं आणि ना कुठला डॉक्टर लागतो. स्वतः तुम्हीच ही टेस्ट तुमच्या शरीराचं एक विशिष्ट निरीक्षण करून करू शकता. आणि तुम्ही कितपत निरोगी आहात, तुम्हाला कुठले रोग होऊ शकतात, भविष्यात निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे हे देखील सांगते ही 2000 वर्ष जुनी टेस्ट. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ही आयुर्वेदिक टेस्ट कशी करायची, कशा पद्धतीनं आपलं निरीक्षण करायचं आहे, आपण कितपत निरोगी आहोत कसं जाणून घ्यायचं आहे याविषयी डिटेल माहिती. तुम्ही कितीही लॅब टेस्ट करत असू द्या, कोणतीही लॅब टेस्ट तुमच्या शरीराचं खरं चित्र तुम्हाला दाखवत नाही. पण या छोट्याशा 8 टेस्ट, 8 चाचण्या ज्या तुमच्या शरीरावर तुम्ही स्वतःच करायच्या आहेत, त्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती आधीच देऊ शकतात. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुमचं शरीर निरोगी आहे की नाही, भविष्यात कुठले आजार तुम्हाला होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी एक अशी आयुर्वेदिक जुनी टेस्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जी तुम्ही स्वतःच तुमच्या शरीराचं निरीक्षण करू शकता आणि तुमच्या आरोग्याविषयी लवकरच काळजी घेऊ शकता. तर आपण याच्यामध्ये आतलेले 8 लक्षणं आहेत किंवा याच्या 8 टेस्ट आहेत. तर प्रत्येक टेस्टसाठी आपण एक एक मार्क देणार आहोत. जर या टेस्टमध्ये तुम्ही सक्सेस झाले, पास झाले तर तुम्ही 1 मार्क त्या ठिकाणी घ्यायचा आहे. एक कागद पेन जरी घेऊन तुम्ही बसले तरी चालेल. टेस्ट जशी जशी मी तुम्हाला सांगेल तसं तसं तुम्ही थोडंसं आठवायचं आहे, थोडंसं निरीक्षण करायचं आहे. आणि जर तुम्ही त्या सांगितलेल्या लक्षणं जर तुम्हाला बसत असतील तर तुम्ही 1 मार्क द्यायचा आहे, नसतील बसत तर 0 मार्क द्यायचा आहे. तर पहिलं टेस्ट किंवा पहिलं लक्षण आहे नियमितपणे पोट साफ होणं. आता जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचं पोट आपोआपच साफ व्हायला पाहिजे. तुम्हाला पोट साफ होण्यासाठी एखादं चूर्ण किंवा एखादी गोळी किंवा जास्त पाणी प्यावं लागतं का किंवा चहा प्यावा लागतो का की तुमचं पोट आपोआपच साफ होतं? जर तुमचं पोट तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या लगेच जर साफ होत असेल, कुठलेही अतिरिक्त प्रयत्न न करता, तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्ही ही टेस्ट पास झाला आहात. कागदावर तुम्ही या पहिल्या टेस्टसाठी 1 मार्क द्यायचा आहे. आणि जर तुमचं पोट हे नेहमी भरलेलं राहत असेल, सकाळी सकाळी तुमचं पोट साफ होत नसेल, तुम्हाला जर कुठली गोळी त्या ठिकाणी याच्यासाठी घ्यावी लागत असेल, तर समजून घ्यायचं आहे की तुम्ही या टेस्टमध्ये फेल झालेला आहात. कारण की तुमचं पोट जर दिवसाभरात जर कधी व्यवस्थित साफ झालं नाही तर याचा अर्थ तुम्हाला अपचनाचा त्रास आहे. लक्षात ठेवा, अपचन हे सर्व रोगांचं मूळ आहे. दुसरी चाचणी, दुसरी टेस्ट जी तुम्हाला तुमच्या शरीरावर करायची, त्यामध्ये बघायचं आहे तुमच्या शरीराचं आदर्श वजन किंवा आयडियल वेट. म्हणजे तुमच्या शरीराच्या तुमच्या हाईट आणि वयानुसार एक विशिष्ट वजन हे तुमचं असायला हवं. त्या वजनापेक्षा जास्त जर तुमच्या शरीराचं वजन असेल तर याचाच अर्थ तुमचं वजन हे जास्त आहे. मग आता तुमच्या वय आणि तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असायला पाहिजे हे तुम्हाला कसं समजेल? तर यासाठी तुम्ही आमच्या kisanhelpline.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तिथे आम्ही एक विशिष्ट कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे जे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तिथे तुम्ही तुमची उंची आणि वय टाकून तुमचं वजन किती असायला हवं, आदर्श वजन किती असायला हवं हे चेक करू शकता. आता जर तुमचं वजन हे आदर्श वजना इतकंच तंतोतंत असेल तर तुम्ही या टेस्टमध्ये देखील पास झालेला आहात. दुसऱ्या टेस्टसाठी देखील तुम्ही 1 मार्क त्या ठिकाणी द्यायचा आहे. जर तुमचं वजन जर त्यामध्ये जास्त जर असेल तर तुम्ही या ठिकाणी 0 मार्क देऊ शकता. यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची जी काय टेस्ट आहे ती म्हणजे मनाची प्रसन्नता. आता तुमचं मन नेहमी प्रसन्न राहतंय का? जगात काही चालू असू द्या, तुमचं मन जर प्रसन्न राहत असेल, दिवसाभरात तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की दिवसभरात तुमचा मूड कसा असतो. दिवसाभरात तुम्ही जर 2-3 वेळा खळखळून हसत असाल
लवकर सकाळी उठूनही तुम्हाला आळस येत नसेल, चिडचिड होत नसेल, तर समजून जा तुम्ही या देखील टेस्टमध्ये पास झाला आहात. पण या व्यतिरिक्त तुम्हाला कोणाच्याही बोलण्याचा त्रास होतोय, काम सांगितल्यानंतर राग येतोय, चिडचिडेपणा जाणवतोय, तर याचा अर्थ तुम्ही या टेस्टमध्ये फेल आहात. कारण की जर शरीरच व्यवस्थित आतून साफ होत नसेल, तर त्याचा परिणाम नक्कीच मनावर होत असतो. चौथी आणि अतिशय महत्त्वाची टेस्ट, जी म्हणजे खरी भूक लागणे. आता खरी भूक म्हणजे नेमकं काय? भूक तर भूकच असते. पण भूक ही 2 प्रकारची असते. एक असते खरी भूक आणि दुसरी असते मनाची भूक. मनाची भूक म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी चटपटीत किंवा गोड गोष्ट खायची इच्छा होते किंवा एखाद्या चटपटीत पदार्थ पाहिल्यानंतर तुम्हाला भूक लागते, तर ती भूक असते मनाची भूक. पण खरी भूक म्हणजे अशी, की सणकून भूक लागते ज्यावेळेस तुमच्यासमोर काहीही जरी ठेवलं, तरी देखील तुम्ही ते खात असता, तर त्यावेळेची असती खरी भूक. तर दिवसाभरात प्रत्येकाला 2 वेळा जर खरी सणकून भूक जर लागत असेल, तर या टेस्टमध्ये देखील तुम्ही पास आहात. पण याउलट जर तुमचं पोट नेहमी भरलेलं असं वाटतंय, पचन होत नाही आहे, पोटात जड-जडपणा जर वाटत असेल, तर याचा अर्थ तुम्ही या टेस्टमध्ये फेल आहात. 5वी टेस्ट जी करायची आहे ती म्हणजे आळसाच्या संबंधी. आता जर दिवसाभरात तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत जर तुमच्या अंगात एनर्जी राहत असेल, कामाला कुठलाही म्हणजे जबरदस्त उत्साह राहत असेल, आळस किंवा थकवा येत नसेल, तर समजून जा तुम्ही या टेस्टमध्ये देखील पास झालेला आहात. पण जर याउलट तुम्हाला जर दिवसा झोप येत आहे, काम सांगितल्यानंतर चिडचिड होत आहे, थोडंसं सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लगेच झोपावंसं वाटत आहे, तर समजून जा तुम्ही या टेस्टमध्ये फेल झालेले आहात. आता तुम्ही तुमच्या दिवसभराचं निरीक्षण करून तुम्ही जर यामध्ये पास असाल तर 1 मार्क द्यायचा आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये फेल असाल तर 0 मार्क द्यायचा आहे. 6वं आणि सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे एफर्टलेस मूव्हमेंट म्हणजे बिनदिक्कत हालचाल. तुम्हाला उठताना, बसताना, चालताना, एखादं वजन उचलताना जर कुठलाही त्रास होत नसेल, वेदना होत नसेल, तर समजून जा तुम्ही या टेस्टमध्ये देखील पास आहात. पण याउलट तुम्ही म्हणाल की वय झाल्यानंतर गुडघे, पाय दुखणे, हात दुखणे असं जर त्या ठिकाणी वाटत असेल, तर हे चुकीचं आहे. माणसाला कोणत्याही वयात कुठलीही मूव्हमेंट किंवा हालचाल करताना त्रास झालाच नाही पाहिजे. 7वं आणि सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे नितळ त्वचा. आता त्वचा ही शरीराचा एक आरसा असते. शरीरात जर कुठल्याही रोगामुळे केमिकल्स तयार जर झाले, तर शरीर त्वचेवाटे ते बाहेर टाकत असतं. त्यामुळे त्वचेविषयी विविध विकार होत असतात. मग त्वचा जर तुमची नितळ असेल, स्पॉटलेस त्वचा असेल, तर समजून जा शरीरामध्ये कुठलेही आजार नाही आहेत. पण याच व्यतिरिक्त जर शरीरामध्ये जर विविध प्रकारच्या त्वचेवर जर आजार लक्षात आले, तर इथे तुम्ही या टेस्टमध्ये फेल आहात. शेवटची 8वी टेस्ट जी आहे गाढ झोप येणं. आता तुम्ही जेव्हा बेडवर पडता तर 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला झोप लागते. अगदी झोप लागल्यानंतर सकाळपर्यंत देखील जाग येत नाही. मग आता तुम्ही म्हणाले गाढ झोप म्हणजे काय? तर ती एखाद्या लहान मुलासारखी असावी. एखादं मूल आहे ज्यावेळेस ते झोपतं, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी नेऊन झोपवलं, तरी देखील त्याच्या सकाळपर्यंत लक्षात येत नाही. अशा प्रकारची झोप याला म्हणतात गाढ झोप येणं. अशा प्रकारची झोप येत असेल, तर तुम्ही या टेस्टमध्ये देखील पास आहात. या व्यतिरिक्त तुम्ही मध्ये-मध्ये उठत असाल किंवा तुम्हाला झोपण्यासाठी 1-1.5 तासाचा टाईम लागत असेल, तर तुम्ही या टेस्टमध्ये फेल आहात. आत्तापर्यंत आपण 8 टेस्ट पाहिल्या. टेस्ट पास असाल, लक्षणं पॉझिटिव्ह असतील, तर 1-1 मार्क जर दिला, जर एखाद्याच्या 8ही टेस्ट ओके येत असतील, तर त्याचे 8 त्या ठिकाणी मार्क होतील. आता मग जर तुमचे जर 7 ते 8 मार्क होत असतील, तर तुम्ही खूपच जास्त निरोगी आहात. जर तुमचे मार्क हे 5 ते 6च्या मध्ये येत असेल, तर तुम्ही सरासरी निरोगी आहात. म्हणजेच थोड्याशा प्रयत्नानंतर तुम्ही लवकरच निरोगी होऊ शकता. पण जर तुमचा स्कोर हा 0 ते 4च्या मध्ये येत असेल, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. इथे हे लक्षात घ्यायचं आहे. आता मी देखील ही जी काही टेस्ट आहे स्वतः करून पाहिली, तर माझा स्कोर देखील 5 ते 6च्या मध्ये आलेला आहे. तर तुमचा स्कोर किती आला? तुमच्या फॅमिलीचा किती स्कोर आलाय? तर हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर देखील करा. धन्यवाद.